या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण इन्स्पेक्टर राठी, काय सांगाल? कुणाच्या ओठांचे ठसे कपावर उमटलेल्या ठस्यांशी मॅच होते? हा राठी बोला. सर, ज्युलीने प्रोफेसर केशवची बेल केली आहे. बोला राठी, काय झालं? सर, प्रोफेसर केशवने आत्महत्या केली आहे. व्हॉट? बोला मोनिका जी, तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय असेसमेंट आहे या केसच्या बाबतीत? सर, आताच तुम्ही डायरी वाचत होतात ते, जसं तुम्ही म्हणालात की ती एका सुसाईड नोटसारखीच आहे जणू काही. सर, मला असं वाटतं की सगळ्यात आधी रोहिणीजींकडून अपमानित झाल्यानंतर यांनी त्यांचा जीव घेतला आणि मग पकडले जाण्याच्या भीतीने यांना वाटलं की आत्महत्याच करतो आता मी, आणखी अपमान होण्यापासून वाचेल. वेल ट्राईड मोनिका, बट यू आर रॉंग. तुम्हाला काय वाटतं राठी? सर, हे केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते आणि सायनोजन ब्रोमाइड मिळवणं यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता. आणि डायरीमध्ये पण जे रायटिंग आहे ते सुरुवात ते शेवटपर्यंत एकच आहे. आणि या गोष्टीचं परीक्षण पण सहजपणे केलं जाऊ शकतं की हे यांचं रायटिंग आहे की नाही. आता इथे तर बॉटल पण आहे, बाटलीचं झाकण पण आहे, डायरी पण आहे, पेन पण आहे आणि मोटिव्ह पण आहे. अजूनही तुम्हाला असंच वाटतं का की ही आत्महत्या नाही, खून आहे? होय राठी, ही आत्महत्या नाही, हा खून आहे. आणि हे मी नाही सांगत, हे मला पुरावे सांगतायत. निरखून पहा, कदाचित पुरावे तुमच्याशी पण काहीतरी बोलतात. नो सर, इथली कुठलीच वस्तू आमच्याशी काहीच बोलत नाहीये. मोनिका, प्रोफेसर केशवच्या डायरीत असलेलं हे पेन मला ओरडून ओरडून सांगते आहे की मी एक
बॉलपेन आहे. शाही किंवा निपवाला फाउंटन पेन नाही. आणि या डायरीमध्ये जे लिहिलं गेलं आहे ते एका फाउंटन पेनने लिहिलेलं आहे. आणि ते पेन इथे ठेवलेलं आहे. हे फाउंटन पेन. या पेन स्टँड मध्ये 3-4 पेन आहेत, पण शाहीवालं निपवालं फाउंटन पेन फक्त एकच आहे. पण सर, असंही होऊ शकतं ना की प्रोफेसर केशव पोलीस स्टेशनवरून घरी आले, साफ स्वच्छ कुर्ता पायजामा घातला, इथे बसले, डायरी उघडली, पेन स्टँडवरून हे फाउंटन पेन काढलं, डायरीत लिहिलं, फाउंटन पेन बंद केलं, पेन स्टँडमध्ये ठेवलं, इथून उठले, त्या खुर्चीवर जाऊन बसले, डायरी उघडली, बॉल पेन डायरीमध्ये ठेवलं, सायनोजन ब्रोमाइडची बाटली काढली, बाटली तोंडाला लावली आणि मोठ्या प्रवासासाठी निघून गेले. नाही 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 मोनिका, दिस इज सो इलॉजिकल. असं होणं अशक्य आहे. राईट सर. आता एक प्रश्न असा पण उभा राहतो की सायनोजन ब्रोमाइडची बाटली हे आपल्याकडे कधी घेऊन आले? काल पोलीस स्टेशनवरून घरी येते वेळी की त्याच्या आधी? काल आणली असेल तर ठीक आहे, पण जर आधीच आणली असेल तर गडबड आहे. म्हणजे आपण त्यांना अटक करण्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येचा प्रोग्राम नसेल बनवला ना, हो ना सर? समजूतदार झालीस. साथीचा परिणाम आहे हा. लाठी, सर. टीमला बोलवून घ्या आपल्या. येस सर. आधी गौरव आणि सुनीताची जबानी घेऊया. हा. रामू, काल जेव्हा प्रोफेसर साहेब पोलीस स्टेशनवरून परत आले तेव्हा सगळ्यात आधी त्यांना कोणी पाहिलं? अहो, मीच दरवाजा उघडले साहेब. त्यांच्या हातात काही होतं किंवा? कॉलेजहून येतात मा साहेब, तेव्हा त्यांच्याकडे हातात बॅग असता. काल ठाण्यावरून इले तर रिकामे हातानेच इले. सर, मला वाटतं की सायनोजन ब्रोमाइडची बाटली खुनी आपल्या सोबत घेऊन आला होता. खुनी? याचा अर्थ बाबांनी आत्महत्या नाही केली आणि त्यांचा खून झाला होता? आम्हालाही असंच दिसतंय. पण माझ्या डॅडींना कोण कशाला मारेल? आणि तो कोण असू शकेल? हत्या कोणी केली, का केली, हे पण फार लवकरच कळेल. इथे राधाकृष्णाची मूर्ती होती, कुठे गेली? काय झालं मोनिका? सर, मागच्या वेळी मी आणि राठे सर इथे आलो होतो. मी इथे एक राधाकृष्णाची मूर्ती पाहिली होती, जी मला खूप आवडली होती. माझ्या अंदाजाने हा तुकडा तिचाच आहे. हो, तीच जिला तू आपल्या सोबत घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केला होतास. बघ, तुझी वाईट नजर पडली आणि तुटली. अहो, रातच्याक मी झोपा गेलोय मा, तर थैसरच होती ती. सकाळी येईल तर काय हो नाही. जर काल रात्री इथेच होता आणि आज सकाळी तुटलेले तुकडे पण नव्हते, तर तुमच्यापैकी कोणीतरी ही जागा साफ केली का? नाहीतर याचा अर्थ असा झाला की काल रात्री जेव्हा खुनी इथे आला होता, या टेबलावर धडकला, शोपीस पडून तुटला. कमाल आहे, रात्रीच्या शांततेत शोपीस तुटल्याचा आवाज तर आलाच असेल. तुमच्यापैकी कोणाची झोप नाही उडाली? काय रामो, झोप नाही उडाली? साहेब, मी तर म्हातारो माणूस, रात्री थोडीशी लायतंय आणि झोपून जातंय, मग शुद्धच नाही राहू ना साहेब. पण गौरव साहेबांची झोप नाही तुटली, ह्या तर इप्रीतच घडला. अहो, घरात काय हो पडला तर पहिले त्यांचे डोळे उघडतात. काय मिस्टर गौरव, तुमचे डोळे नाही उघडले की अंधारात हा शोकेस नाही दिसला? आणि बहिणीने भावाची साथ दी. वाटलं इतक्या मुश्किलीने बंगला हाती आलाय. जुलीने त्याचा ताबा घेण्यापूर्वी रोगाला मुळासकटच नष्ट करून टाकलं तर? फार झालं मिस्टर करण. पुढच्या वेळी आमच्यावर आरोप करण्याआधी 100 वेळा विचार करा. कायदा मी पण चांगल्या रीतीने समजतो. कोर्टाचे इतके चक्कर मारायला लावीन की सगळी हेरगिरी तिथल्या तिथेच राहील. न्यायालयाचे चक्कर तर आम्ही रोज लावतो बाळा, पण कलम आणि पुराव्यांच्या बेड्यांमध्ये गुन्हेगारांना बांधून कायद्याच्या तोंडात ढकलून देतो. समजलास? राठे, आपली कारवाई पूर्ण करा. येस सर. चल मोनिका. रामू, तू माझ्यासोबत चल.
काय विचार करताय सर? या केसच्या बाबतीत विचार करतो मोनिका. पण सर, यात विचार काय करायचा? आय एम शुअर तुम्ही खूपच लवकर खुन्याला शोधून काढाल. नाही मोनिका, एवढं सोपं नाहीये. कायद्याच्या वाटेवर जाताना तुला खूप पुढे जायचं आहे, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. भलेही 100 गुन्हेगार सुटू देत, पण कोणा एका निरपराधाला शिक्षा नाही झाली पाहिजे. असो, तू एक काम कर, गौरव आणि सुनीताचे मागच्या 2 महिन्याचे टेलिफोन रेकॉर्ड्स मला आणून दे. डिटेल टेलिफोन रेकॉर्ड्स. ओके? हां, ओके सर. राठी बहीण भावांवर फार कडक नजर ठेवा. जराशी चूक केली तर त्यांच्यावर झडप घाला. ओके? फाईन. कसला विचार करतोयस करण? करण द डिटेक्टिव्ह. जरा हैराण दिसतो आहेस आज तू. हो मी. तुझं चिंतन मन आहे तुझा मी भाऊ. हो यार, थोडासा है. मनातली गोष्ट ओठावर आणलीस तर मन हलकं होईल. सांग काय अडचण आहे, कदाचित मी तुझी काही मदत करू शकेन. हो, आता तू माझी मदत नाही करणार तर कोण करणार? मोनिका, यू नेव्हर नो. कधी कधी खोटं नाणं पण उपयोगी पडतं. असो, सांग काय अडचण आहे? प्रोफेसरच्या दुसऱ्या पत्नीने त्याला खुलेआम अपमानित केलं. मग त्या पत्नीचा मर्डर झाला. सगळे तिरस्कार करत होते, पण सगळे पुरावे प्रोफेसरकडे इशारा करतायत. आणि मग प्रोफेसरने पण आत्महत्या केली. आणि तुझा जासूसी मेंदू म्हणजे मी तुला सांगतो आहे की ही आत्महत्या नाही, हा खून आहे. करेक्ट. जर मोनिकाने तुला पाहिलं ना तर गोळी मारून टाकेल. का गोळी मारेल? मी तुला त्या गोष्टीचा पुरावा नाही दिला. विसरलास ते पेन? आठवतं बाबा, आठवतं मला. पण यार, हे पण होऊ शकतं की प्रोफेसरने स्वतःच्या चुकीने तो बॉलपेन आपल्या कुर्त्यामध्ये लावून ठेवला असेल. जेव्हा माणूस आत्महत्या करतो तो पूर्णपणे शुद्धीवर नसतो. प्रोफेसरने डायरी लिहिली, चुकीचे बॉलपेन आपल्या कुर्त्याच्या खिशामध्ये ठेवलं. डायरी उचलली, येऊन खुर्चीवर बसला, सिनोजन ब्रोमाइड प्याला आणि मग टाय टाय फिश. एक प्रश्न अजून. जर तुझ्या थ्योरीच्या अनुसार हा खून आहे, तर मग खुन्याने प्रोफेसरला त्याच जागेवर का नाही मारलं जिथे तो बसून डायरी लिहित होता? आता तुम्ही सांगा मला माझ्या मनात. सांगतो. हे बघ, तिथे काही असं झालंय. प्रोफेसरने डायरी लिहिली, तिथून उठला आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचा डोळा लागला. खुनी आला, त्याला क्लोरोफॉर्म सुंघवला आणि सोबत आणलेला सिनोजन ब्रोमाइड त्याच्या तोंडात टाकलं आणि त्याचं काम खतम केलं. आणि तेव्हा त्याची नजर पडली डायरीवर. त्याला माहिती होतं की प्रोफेसर आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट डायरीमध्ये लिहितो. त्याने डायरी वाचली. डायरी वाचून तो खुश झाला, कारण त्याला एक सुसाईड नोट मिळाली. त्याने डायरी प्रोफेसरच्या हातात ठेवली, पेन प्रोफेसरच्या कुर्त्यामध्ये, आणि जसा आला होता तसाच तो निघून गेला. आणि तू हे विसरलास की नोकराने सांगितलं होतं की प्रोफेसर घरी रिकामे हाती आला होता. हो, एका छोट्याशा बाटलीला लपवणं कोणती मोठी गोष्ट आहे यार. खिशात टाकली की गायब. आणि तो शोपीस कसा तुटला? शक्य आहे की प्रोफेसर सगळे झोपल्यानंतर हॉलमध्ये बाहेर आला असेल, शोपीसला धडकला असेल आणि शोपीस तुटला. त्याने मग तो शोपीस उचलला आणि बाहेर फेकून दिला. आणि मग ती गौरवची झोप का नाही उडली? अरे नाही उडली तर नाही उडली यार, होतं कधीतरी. तर मग तुला असं म्हणायचं आहे की हा खून गौरवने नाही केला, उलट ही एक आत्महत्या आहे. वेल, आय एम नॉट शुअर. तू मला दिलेले पुरावे गौरवकडे इशारा करतात, पण का तुला नाही मान्य की माझी कारण त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देतात? शक्य आहे की जुलीने केला असेल. जुलीच्या पाशी प्रोफेसरच्या मर्डरचा काही मोटिव्ह नाहीये. हा रोहिणीच्या केसमध्ये ती प्राईम सस्पेक्ट होती आणि त्यावेळी सगळे पुरावे प्रोफेसरच्या बाजूला इशारा करत होते. हे तर आहे, परंतु जर खून तिने केला आहे तर मग मोटिव्ह पण नक्कीच असणार. जर मोटिव्ह असेल तर मग पुरावा पण असेल. तुला तर माहित आहे की मी असं मानतो. मला म्हणायचं आहे की आपण दोघेही मानतो की कुठलाही मर्डर परफेक्ट नसतो. होय, हे तर आहे. तशी तू प्रोफेसरची डायरी आपल्या खिशामध्ये ठेवली होतीस ना? का? अरे बाबा, अशीच ठेवली होती. डिटेक्टिव्ह आहे ना, वाटलं घरी जाऊन वाचीन, कदाचित काहीतरी लीड मिळेल. तर मग वाचती, कदाचित काही लीड मिळेल. हो, हे तर माझ्या डोक्यातूनच निघून गेलं होतं. कदाचित काही लीड मिळेल. थँक्यू.
अरे निघून गेला. खरंच जुली मला जीवनात त्या क्षणी भेटली असती जिथे रोहिणीच्या सावलीने मला आपल्या साहीच्या परिघात घेरलं होतं. जुलीला माझ्या बाळाची आई व्हायची इच्छा आहे. तिला कसं समजावं की मी त्या मुलाला कधीच आपलं नाव नाही देऊ शकणार. का मी खरोखरच जुलीच्या तारुण्याचा वापर तर नाही ना करत आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. जर रोहिणीने जुलीला अपमानित केलं नसतं तर जुलीने आपल्या पोटात वाढणारं माझं बाळ कधीच पाडलं नसतं. राठी, रोहिणीशी झडप झाल्यानंतर जुली कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती? होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये सर. का, काय झालं? तुम्ही मला तिथे थोड्या वेळाने भेटा. राठी, मला कदाचित माहिती झालंय की खुनी कोण आहे. बोला इन्स्पेक्टर, काय झालं? डॉक्टर बत्रा, काही दिवसांपूर्वी तुमच्या क्लिनिकमध्ये जुली नावाची एक मुलगी ऍडमिट झाली होती. काय प्रॉब्लेम होता तिचा? जुली? तीच जुली, प्रोफेसर केशव सोबत जिच्या प्रेमाचे किस्से नॅशनल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. ती? हां, ती प्रेग्नंट होती. प्रोफेसर केशवच्या बायकोबरोबर काही बाचाबाची झाली होती, त्यामुळे त्यांचं ॲबॉर्शन झालं. आणि त्यांच्या ॲबॉर्शनमध्ये काही असे प्रॉब्लेम्स आले होते की त्यांच्यासाठी मूल कन्सीव्ह करणं कठीण झालं. ती कदाचित कधीच आई बनू शकणार नाही. एक्सक्यूज मी, कॅन आय लीव्ह नाव? हो, ऑफकोर्स. थँक्यू. राठी, माहिती आहे वाघीण आक्रमक कधी होत असते? जेव्हा कोणी तिच्या बछड्यांचा शिकार करत असतो. रोहिणी देवी आणि प्रोफेसर केशवची खुनी जुली आहे. काय बडबड करत आहात तुम्ही? बडबड मी करतो आहे की तुम्ही करत आहात हे वेळच सांगेल. पण मी का मारेन त्या दोघांना? म्हणतात ना की एक स्त्री तोपर्यंत अपूर्ण असते जोपर्यंत ती आई नाही होत. आणि रोहिणी देवींनी तुमचा तो हक्क अधिकार तुमच्यापासून हिसकावून घेतला. प्रोफेसर केशव आणि तुमचं ते होणारं बाळ जे या जगात येण्यापूर्वीच निघून गेलं. आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही मिस जुली. होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये तुमचं जे ॲबॉर्शन झालं होतं त्याचा रिपोर्ट आमच्याकडे आहे. तर रोहिणी देवींना मारण्याचं मोटिव्ह तर तुमच्यापाशी होतं. आणि तुमच्यापाशी प्रोफेसर केशवला पण मारण्याचं कारण आहे. तुम्ही कुठे ना कुठे आपल्या हृदयात प्रोफेसर साहेबांना पण आपल्या होणाऱ्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार समजता आहात. तुमच्यासोबत जो तो लाजिरवाणा प्रसंग झाला, मी नॅशनल टीव्हीवर ते पाहिलं होतं. त्या दिवशी जेव्हा रोहिणी देवी तुम्हाला अपमानित करत होत्या, तुम्हाला मारत होत्या, तेव्हा प्रोफेसर साहेब दूर उभे राहून तमाशा बघत होते. त्यांनी तुम्हाला वाचवण्याचाही प्रयत्न नाही केला. हे कसलं प्रेम आहे? आणि याच्यासाठी मी दोघांना मारून टाकलं. रबिश, ॲब्सल्यूट रबिश. त्या दिवशी त्यावेळी जेव्हा प्रोफेसर साहेबांचा खून झाला, तुम्ही कुठे होता? पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या अनुसार प्रोफेसर केशवचा मृत्यू रात्री 11 ते 12 वाजायच्या मध्ये झाला होता. त्या दिवशी रात्री 11 ते 12च्या मध्ये तुम्ही कुठे होतात? मी मिस जुली, शांतपणे विचार करून उत्तर द्या. पोलिसांनी उलटे आकडे मोजायला सुरुवात केली आहे. मी फिल्म बघायला गेले होते. अरे, तुम्ही कधी अलविदा न कहना पाहिला? कसा होता? शाहरुख खूप क्यूट होता ना? आणि अभिषेक? शट अप मोनिका. तुम्हाला कसं माहित की मी कभी अलविदा ना कहना बघायला गेले होते? अगं, त्या आठवड्यात फक्त एकच तर फिल्म रिलीज झाली. किती वाजता सुरू झाली फिल्म? 9 वाजता. कभी अलविदा ना कहना 3.5 तासांची फिल्म आहे. जर फिल्म 9 वाजता स्टार्ट झाली होती तर इंटरव्हल धरून अंदाजे संपली असेल 1 वाजता. राईट. येस. हाऊ डू यू ट्रॅव्हल मिस जुली? मला म्हणायचं की तुम्ही साधारणपणे प्रवास कसा करता? ऑटोनी. आणि त्या दिवशी
त्या दिवशी पण मी ऑटो पकडला, थिएटरला पोहोचले, फिल्म पाहिली, पुन्हा ऑटो पकडला आणि मी आपल्या घरी परत आले. सीट नंबर तर आठवत नसेल तुम्हाला. नाही, मला सीट नंबर नाही आठवत. कशाला रागवताय मिस जुली? थोडाफार राग न्यायालयात जी तुमच्यावर केस चालणार आहे त्या दरम्यान वकिलावर काढण्यासाठी पण वाचवून ठेवा. पुन्हा भेटू आणि यावेळेस जे भेटू ते एका मोठ्या काळासाठी भेटू. चला. माहित नाही का, पण मला असं वाटतंय की जुली खोटं बोलत होती. ती फिल्म बघायला गेलीच नव्हती. का वाटतं तुम्हाला असं? अरे राठी सर, कँक गँग? कभी अलविदा ना कहना. इतकी चांगली फिल्म बनलीये, आय एम शुअर कोणी ती अर्धवट टाकून जाऊच शकत नाही. शट अप मोनिका. ती फिल्म बघायला अवश्य गेली असेल. फिल्म बघायला जाणं तिच्यासाठी एक परफेक्ट अॅलिबाय आहे. अँड आय एम शुअर की तिने त्या फिल्मचं तिकीट पण सांभाळून ठेवलं असेल, म्हणजे वेळ आल्यावर ती आपल्याला ते दाखवू शकेल. सर, याचा अर्थ असा झाला की ती फिल्म बघायला गेली, फिल्मच्या मध्येच उठून बाथरूम जाण्याच्या बहाण्याने बाहेर निघाली, प्रोफेसर केशवच्या घरी गेली, त्यांचा खून केला आणि मग पुन्हा फिल्म बघायला गेली. यू आर राईट राठी, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण ती थिएटरवरून प्रोफेसरच्या घरी चालत तर गेली नसेल. ती नक्कीच एखाद्या ऑटो रिक्षाने गेली असेल. राठी, मला 24 तासाच्या आत तो ऑटो रिक्षावाला पाहिजे ज्याने तिला प्रोफेसर केशवच्या घराजवळ सोडलं होतं. ओके सर. हॅलो सर, आम्हाला तो रिक्षावाला मिळालाय ज्याने जुलीला फेम ॲडलॅब्स पासून प्रोफेसर साहेबांच्या घरापर्यंत सोडलं होतं. राठी, ताबडतोब लिंकिंग रोडवर या. सर, बहुतेक दरवाजा उघडा आहे. या मिस्टर करण. मला माहित आहे की आतापर्यंत तुम्ही माझ्या विरुद्ध पुरावे एकत्र केले असतील. अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आता जर तुम्ही आपल्या गुन्ह्याची कबुली द्याल तर त्यातच तुमचं भलं होईल. मिस्टर करण, तुम्ही बरोबर बोललेलात. एक स्त्री तोपर्यंत संपूर्ण होत नाही जोपर्यंत ती आई नाही बनत. आणि जर ती आई बनण्याच्या योग्यच राहणार नाही तर तिचं जीवन निरर्थक आहे. आणि माझ्या निरर्थक जीवनाची कहाणी लिहिली होती माझ्या बाळाची खुनी रोहिणीने. आणि आपल्या बाळाच्या खुन्याला कोणतीच आई क्षमा करू शकत नाही. मी पण नाही केलं, संपवून टाकलं तिला. आता राहिली गोष्ट प्रोफेसर साहेबांची, तर त्यांच्यासाठी मी पूर्ण दुनियेशी नातं तोडलं होतं. त्यांच्या आणि माझ्या नात्यावरून मला कधीच लाज नाही वाटली. पण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा मी आमच्या नात्यासाठी जी लाज पाहिली ती मला सहन नाही झाली. करण साहेब, त्या दिवशी मला जाणीव झाली की ते फक्त माझ्या शरीरावर प्रेम करत होते आणि मी त्यांच्या आत्म्यावर. स्वतंत्र करून टाकलं मी त्यांच्या आत्म्याला त्यांच्या अपवित्र शरीरातून, ज्याने मला वैश्य बनवून ठेवलं होतं. मी विचार केला होता दोघांनाही मारून शांती मिळेल, मला एक नवं जीवन सुरू करीन. पण तुम्ही असं नाही होऊ देणार. आणि जगाच्या समोर आणखी अपमानित व्हायची हिंमत नाहीये माझ्यात. शक्य असेल तर तुम्ही कोणाला कळू देऊ नका की माझा अंत कसा झाला. मिस जुली, Oh my God. Cyanogen bromide.
वाटतं की मिस जुलीने स्वतःला शिक्षा दिली राठी. सर, असं वाटतं की यांचा आवाज या स्टेपमधून येत होता. सर, कमालीचं नाटक रचलं होतं मिस जुलीने. फॉरेन्सिक टीमला बोलवा ताबडतोब राठी. येस सर. एका आईचा आपल्या बाळाच्या खुनाचा बदला की एक ठोकर खाल्लेल्या प्रियसीचा राग काय आहे हे? हा फक्त एक बदला आहे आणि प्रतिशोधाचा चेहरा मग तो कसाही असो कायद्याच्या दृष्टीने एक गुन्हा आहे आणि फक्त शिक्षेचा अधिकार आहे. गुन्हेगार ते लोक पण आहेत जे कोणाला प्रेमाची खोटी वचनं देऊन त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करतात. म्हणूनच तर प्रोफेसर केशवला पण तीच शिक्षा मिळाली. तर मग भेटूया पुढच्या भागात याच वेळी याच दिवशी. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजा